पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील यांचा पुढाकार, स्वखर्चाने 7 ते 8 गावात टँकरची सुविधा। पाटण तालुक्यातील हेबेवाडी विभागात अंबवडे, पानेरी यांसह 7 ते 8 वाड्या वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न निर्माण झाला आहे। उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे विहिरी, बोरवेल आणि इतर जलस्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहेत। ग्रामस्थांना दररोज पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे। महिलांवर आणि लहान मुलांवर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे। दरवर्षी हीच परिस्थिती असते। पाणी नसल्यामुळे आमच्या मुलींची लग्न सुद्धा जमत नाही। कोणीही पाण्याची सोय नसलेल्या गावात लग्न करायला तयार होत नाही। या गंभीर परिस्थितीत जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरू केले आहेत। त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी हा कायमस्वरूपी उपाय नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। दरवर्षी निर्माण होणारी ही पाणी टंचाई, ग्रामस्थांचे हाल आणि लग्नासारख्या सामाजिक गोष्टींवर होणारा परिणाम याकडे शासकीय यंत्रणा नेमकं केव्हा लक्ष देणार आणि या भागासाठी कायमस्वरूपी पाणी योजना कधी राबवली जाणार? हेबेवाडी विभागातील नागरिकांची एकच मागणी आहे, आम्हाला तात्पुरता नाही, कायमस्वरूपी पाणी उपाय हवा। ही परिस्थिती बदलणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। 35 कुटुंब मधलं इथं 17-18 माणूस बाळा राहिले। गाव सोडून लोक पोरं आमची गेली निघून, पोट भराय आपली आपली पोरं घेऊन। आम्हाला सांगितलं तुम्ही इथं राहा आणि काही मिळेल ते खावा आणि प्या। आता आम्ही काय प्याचं, वड आटलं, शिमग्यापासन पाणी वड्याला त्या नसतं बाळा। मग तिथपासून आम्ही काय करणार? किती हे वगाळ, त्याच्यापेक्षा जरा मोठं ती आहे लांबीच येणारे जिळवालं। मग आता ते शिमग्यापासूनच आटतं। मग कुठं नदीला जायचं, कोण कुठं कुठं जायचं न तर आपलं आमचं गाव माझ्या राजा उचलून न्या पाण्याच्या आणि की न ह्याच्या ठिकाणी नेऊन ठेवा, ते आम्हाला चालेल। पण हे नग आणि आम्ही इथं रुतून बसून नवरी आली तर कोण इथं दिना म्हणते ती आदिवासी वाडी आहे का काय? नाही तर इथली पोरगी कोण करीना? माता पण आपल्या सरकारनं आमची सोय एकच करावी, पाण्याच्या ठिकाणी आम्हाला नेऊन आम्ही मोलमजुरी गोरगरीब आम्ही हे करून तुमची खाऊ होतंय तवर। आता माझं 77 वय आहे आता माझं, म्हणजे आणि मला किती वर्ष आता काढायचे इथं समजा। पण मागल्यांची तरी काही सोय करून द्या। महेश पाटलानं म्हणजे 2 वर्ष झालं आम्हाला महेश पाटील पाणी पुरवित या दिवसात। तसं आमच्या भागात पाण्याचे पुरेसे स्रोत आहेत, पण या वाढत्या उष्णतेमुळे ते आटत चालले आहेत। त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होत चालली आहे। असं म्हणायला गेलं तर टँकरची मागणी, प्रस्ताव, बैठकी आणि ही खूप लेंदी आणि हेक्टिक प्रोसेस आहे। ही प्रोसेस स्किप करत आम्ही आमच्या विभागातील कोणत्याही जबाबदार व्यक्तीचा पाण्याच्या टंचाईसाठी फोन येता आम्ही आमच्या स्वखर्चानं महेश पाटील कंपनीचे टँकर प्रत्येक गावोगावी पोहोचवत आहोत। पाण्याची टंचाई भासू नये याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ही यावेळीची गोष्ट आहे। पुढच्या वेळेपासून आम्ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री शंभूराजे देसाई साहेब यांच्याशी बसून चर्चा करून हा प्रश्न कायमचा कसा सुटेल याच्यावर नक्कीच प्रयत्न करू। आज आमचे गाव हे वाल्मिक पठार डेबडी पासून कम से कम 25 किलोमीटर लांब आहे आणि या वाल्मिक पठारावरती पानेरी गावाचं एकदम लास्ट टोकाचं गाव आमचं। या गावामध्ये पाण्याची जी टंचाई आहे ती परंपरागत टंचाई आहे। आता पहिले म्हणजे आम्हाला वाड्यावरून पाणी किंवा असं वाल्मिक असं अनेक ठिकाणी जाऊन पाणी करावं लागतं लोकांना, कपडे धुवायला, प्यायला, आंघोळीला। आता आज मुंबईवाली जवळजवळ 1,500 संख्येचं आमचं गाव आहे। टोटल मुंबईवाली सुट्टीच्या गावाला आले त्या लग्नासाठी, यात्रेसाठी, पण आम्हाला प्यायचे पाणी आणि खर्चाला पाणी भेटत नाही। आज आपल्या जिल्हा परिषद सदस्य श्री मृणाल महेश पाटील यांच्या माध्यमातून आज आमच्या गावाला पाण्याची टँकरची सुविधा 3 दिवसापासून चालू झालेली आहे। त्यांचा आपण मनापासून आभारी आहे आणि शासनानं खरोखर आमच्या गावावरती लक्ष देऊन पाण्याचं जी समस्या आहे या सोडवायला अशी मी सरपंच म्हणून माझी एक गावाच्यासाठी शासनाला विनंती आहे।